पिंपरी चिंचवड शहरामध्ये दमदार पावसामुळे आयटी पार्क हिंजवडी हा वॉटर पार्क झालाय। काही मिनिटं आलेल्या दमदार पावसामुळे हिंजवडी परिसरातील रस्ते जे आहेत ते पाण्याने तुंबलेत, तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं दुचाकी देखील वाहून गेल्या। पावसाळ्यापूर्वी हिंजवडी परिसरामध्ये ड्रेनेज लाईन आणि नाले सफाई योग्य पद्धतीनं न झाल्याने पाणी साचल्याचा आरोप आता करण्यात आलाय। तर हिंजवडी पिंपरीत तुफान पाऊस सुरू आहे आणि तिथली ही एक्सक्लुझिव्ह दृश्य साम टीव्हीच्या माध्यमातून आपण बघतोय की कशा पद्धतीनं मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे आयटी पार्क जो आहे तो अक्षरशः वॉटर पार्क झाल्याचं बघायला मिळतंय। खरं तर पावसापूर्वी हिंजवडी परिसरामध्ये ड्रेनेज लाईन आणि नाले सफाई जी आहे ती आता योग्य पद्धतीनं न झाल्यानं पाणी साचल्याचा आरोप जे आहेत ते रहिवाशी करतायत। आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी गोपाळ यांच्याकडनं। गोपाळ, काय अधिकची माहिती आहे? आपण बघतोय या दृश्यांमध्ये कशा पद्धतीनं आयटी पार्कचं वॉटर पार्क मध्ये रूपांतर झालंय। पिंपरी चिंचवडमध्ये 2 दिवसाच्या विश्रांतीनंतर आज पावसानं हजेरी लावली होती। अगदी काही मिनिटं पाऊस आज पडला होता, मात्र ह्या काही मिनिटं पडलेल्या पावसामुळे आयटी पार्क जो आहे तो वॉटर पार्क झालेला आहे। आयटी पार्क मध्ये ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी तुंबलं आहे। आयटी पार्क परिसरामध्ये योग्य पद्धतीनं ड्रेनेज क्लिनिंग आणि नालेसफाई न झाल्यामुळे आयटी पार्कमध्ये पाणी तुंबलं आहे आणि ह्या घटनेची आता दखल राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या खासदार आहेत सुप्रिया सुळे त्यांनी देखील केलेली आहे। त्यांनी देखील ट्विट करत प्रशासनावर ताशेरे ओढलेले आहेत। नक्कीच धन्यवाद गोपाळ, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आपण ही दृश्य बघतोय हिंजवडी पिंपरी परिसरामधील, जिथे तुफान पाऊस सुरू आहे, रस्त्यांमध्ये पाणी साचलेलं आहे। पावसाचं पाणी साचून रस्त्यांचा जणू वॉटर पार्क झाल्याचं, नदीचं स्वरूप आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। आयटी पार्क जो आहे त्याच्यात पाणी साचलंय। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण साम टीव्हीच्या माध्यमातून बघतोय की कशा पद्धतीनं हिंजवडी पिंपरी परिसरामध्ये तुफान पाऊस सुरू आहे आणि या पावसाचं पाणी रस्त्यांमध्ये साचल्यामुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलं। हिंजवडी पिंपरी परिसरातील ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण साम टीव्हीच्या माध्यमातून बघतोय, तिथे देखील मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या मुसळधार पावसामुळे रस्त्यांमध्ये पाणी साचलेलं आहे आणि या रस्त्यांना वॉटर पार्कचं स्वरूप आल्याचं बघायला मिळतं। आयटी पार्कमध्ये देखील पाणी शिरलेलं आहे। कशा पद्धतीनं दुचाकी देखील वाहून गेल्या आहेत, तर काही ठिकाणी गाड्या देखील पाण्यात अडकल्याचं हिंजवडी पिंपरी परिसरातील एक्सक्लुझिव्ह दृश्य, जिथे तुफान पाऊस सुरू आहे आणि या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यांमध्ये पावसाचं पाणी साचलेलं आहे। रस्त्यांना नद्यांचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। या परिसरामधील आयटी पार्क जो आहे त्या आयटी पार्कमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आणि हा आयटी पार्क जणू वॉटर पार्क झाल्याचं आपल्याला दृश्यांमधून बघायला मिळत आहे। मुख्य म्हणजे या परिसरामध्ये ड्रेनेज लाईन आणि नाले सफाई योग्य पद्धतीनं न झाल्याचा आरोप आता केला जातोय।